लवकरात लवकर ओपनिंग पेयर पाठवा. एका मिनिटामध्ये ओपनिंग पेयर नाही आली तर पेनल्टीला समोर जावं लागेल. रायझिंग स्टार कसारा आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. रायझिंग स्टार कसारा आपला 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये आला पाहिजे, अन्यथा 2 धावाची पेनल्टी देण्यात येईल. पहिला बॉल पडण्याच्या आधी आमचा कॉल तुमच्यापर्यंत येत असेल तर धन्यवाद. मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. पहिला चेंडू मिसटॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू स्लाइस होतोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय 0 या आकड्यावरती. फर्स्ट विकेट डाऊन. बॅट्समन हॅज टू डिपार्ट. अक्षय बॅक टू दी पवेलियन. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो विकेट जी मात्र पडत असताना. आणि आता पवन थोडेसे त्यांची देखील इम्पॉर्टंट मीटिंग आहे, ते देखील कॉल साठी गेलेले आहेत. त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण मागच्या 6 दिवसांपासून अप्रतिम अशी स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटरचं नाव सागर. अरे 12th मॅनलाच नाव माहित नाही. ई का चल रहा है? 12th मैन कोई नाम नहीं पता. गेंदबाजी की कमान संभालते हुए गौरव. स्ट्राइकर एंड के ऊपर सागर. नॉट स्ट्राइकर एंड के ऊपर रितेश. गेंदबाज फिर एक बार तैयार. पहली गेंद के ऊपर विकेट कंप्लीट हुई थी. मिसटैम्प स्ट्रोक था, लेकिन दूसरी गेंद के ऊपर बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलेगा. फुलर लेंथ की गेंद और उसके बाद में गेंद को भेज दिया सीमा रेखा पार. इस इनिंग का पहला बेहतरीन स्ट्रोक. गेंद सीमा पार. एक्स्ट्रा कवर से एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आते हुए चौंकाने वाला बेहतरीन चौका. 4 रन स्कोर कार्ड के ऊपर दर्ज. पहली ओवर की पहली गेंद के ऊपर विकेट. उसके बाद में कमबॅक होते हुए ये चौका हमें देखने को मिलेगा. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल 4 जाऊन पोहोचली आहे. सागर आपण पाहतोय पहिलाच चेंडू त्यावरती त्याच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर येत असताना डॉट बॉल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. यावेळेस रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये पंचांनी मृत चेंडू घोषित केलेला आहे. आता रेग्युलर 12th मॅन आलाय. याला सगळ्यांची नाव माहिती आहेत. मात्र 12, 13, 14, 15 किती खेळाडू आहेत. यावेळेस एक धाव पाहायला मिळेल. हा प्रॉपर आलाय 12th मॅन. याला सगळ्यांची नाव माहिती आहेत. भाऊ कुठे गेला होतास? ठीक आहे चालतंय. 5 धावा धावफलकावरती एकाकडे मोबदल्यामध्ये स्ट्रायकर एंड वरती रितेश पाहायला मिळतोय. ज्या रितेशच्या माध्यमातून
अक्षय स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू, काय गोलंदाजी होतीये, अप्रतिम गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होईल. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली आणि पहिल्याच ओव्हर मध्ये अप्रतिम गोलंदाजी होतीये. सिद्धेशचं कौतुक होणं गरजेचे. काय फिल्डिंग सिद्धेशने केली, जो लॉंग ऑफ मध्ये अप्रतिम फिल्डिंग एफर्ट केले. क्या बात आहे बाबा. सकाळच्या सत्रामध्ये अशी फिल्डिंग पाहिली तर डोळ्याचे पारणे फेडतात. इथे देखील पुल करायचा प्रयत्न, क्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 धावा धाव फलकावरती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट होती. 5 धावा धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस फुल लेनचा चेंडू होता. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. अक्षयने अप्रतिम झेल कंप्लीट केलाय. मात्र 12th मॅन थोडस इकडे या. चांदे टीमचे अप्रतिम झेल पाहायला मिळाली. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. करण बॉलिंग मार्क वरती. ज्या करणने सकाळच्या सत्रामध्ये स्वतःच्या नावाच्या भोवती वलय निर्माण केली आणि अर्धा तास मॅच थोडीशी उशिरा झाली, त्याचं कारण म्हणजे करण. आणि असा करण पहिल्या चेंडूवरती इथे विकेट घेतोय. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. अक्षय बॅक टू दी पवेलियन. तिसरा झटका लागतोय 5 या आकड्यावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला सुरू असताना पाहायला मिळतीये. दुसरी आणि आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. नवीन फलंदाज प्रज्वल येतोय. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. षटकार. अक्षयच्या रेडर मध्ये हा चेंडू असताना अक्षयने कॅच घेतली असती, मात्र अक्षयच्या रेडरच्या थोडासा बाहेर गेलता. आय थिंक 2 दिवसाआधी अक्षयशी भेट झाली होती. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉटम हँडचा चांगला वापर. त्यानंतर एक धाव कंप्लीट होती. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पाहायला मिळेल 12 या आकड्यावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे देखील पाहायला गेलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. 16 धावा धाव फलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 रन ऑन दी स्कोर कार्ड.
16 धाव फलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये करणचं हे षटक थोडंसं महागडं होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट, मात्र त्यानंतर थोडीशी महागडी गोलंदाजी होती. यावेळेस 1 धाव कंप्लीट होती. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. दुसरी 2 षटकांची समाप्ती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा फलकावरती पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच, एका बाजूला आई गावदेवी सारंगपुरी, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी मोंडूपाडा. दोन्ही टीम्स लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. सारंगपुरी आणि मोंडूपाडा लवकरात लवकर उपस्थिती दाखवा. दोन षटकांची समाप्ती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये जर पाहायला गेला तर 9,947 सबस्क्रायबर होते. आपण ठरवला होता 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, 10,000चा पल्ला जो मात्र गाठायचे. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाज बाद, चौथा झटका लागतोय रायझिंग स्टार कसारा टीमला. प्रज्वल बॅक टू दी पवेलियन. मी उल्लेख करत होतो कालच्या दिवसामध्ये 10,000चा पल्ला आपण माइलस्टोन ठेवला होता कंप्लीट करायचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. अगदी इस्टर्नचा वेग घेणारा चेंडू होता आणि त्यानंतर फलंदाज होतोय बाद, चौथा झटका लागतोय रायझिंग स्टार कसारा टीमला. 10,000चा पल्ला जो मात्र गाठणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये काना सर. खूप सारी मेहनत लागते, तुमच्या माध्यमातून परिश्रम करावे लागतात. प्रणय याचं कौतुक होणं गरजेचं आहे. ॲज अ व्हॉलेंटियर आपल्याला पाहायला मिळतात, कष्ट करतोय आणि आज जर पाहिलं तर प्रणयच्या माध्यमातून देखील चांगली अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 12th मॅन हर्षल आपल्याला पाहायला मिळतील, नवीन बॅटर आहेत. यावेळेस देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 एस्टनचे वेग घेणारे चेंडू. आरती टीम टुवर्ड्स द पवेलियन लागतोय. 5वा धक्का रायझिंग स्टार कसारा टीमला. इथे वाईट बॉल येतोय. सारंगपुरी टीम कॅप्टनला लवकरात लवकर पाठवा. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू चांगले पाहायला मिळत आहेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती अक्षय, हॅट्रिक कंप्लीट होईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. एक व्हाईट बॉल येतोय, मात्र हॅट्रिक कंप्लीट होईल का हे पाहणं महत्वाचं होतं. इथे वाडिश मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, फिल्डरच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली, त्यानंतर फेकी देखील झाली, तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. 19 धावा धावफलकावरती. अक्षयचं कौतुक होणं गरजेचं आहे, चांगली गोलंदाजी करतोय, चांगलं असं रनअप. त्यानंतर ग्रिप जर आपण पाहिली तर टिपिकल गोलंदाजाची आपण ज्या वेळेस लेदर बॉलची पाहतो अगदी त्याप्रमाणे ग्रिप आहे. यावेळेस स्लो फुल टॉस होता, क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली होती, कंप्लीट केली जाते सिंगल. आणि सिंगलच्या मदतीने 20 धावा धावफलकावरती. या ओव्हरमध्ये आपण पाहू शकतो सध्याच्या स्थितीला थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय, थोडासा स्ट्रगल पाहायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमचं. मात्र इथून देखील चांगली कामगिरी होऊ शकेल. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय, इनफिल्डला भेदलंय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून होतीये चुकी. चेंडू सीमा पार, A1 क्वालिटीचा हा येतोय चौकार.
यावेळेस फक्त आणि फक्त एक धाव पाहायला मिळेल. अशा रीतीने ओव्हर नंबर कंप्लीट होते तिसरी. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावा फलकावरती. या दरम्यान मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. त्यांच्या आवाक्याच्या दूर चेंडू सीमा पार. 6 धावा षटकार. जयेश विदे सरांची उपस्थिती पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. मुंडूपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. मिड इनिंग्स मध्ये येस आपण पाहू शकतो दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. अप्रतिम असे समालोचक. ज्यावेळेस मी बिरवाडी प्रीमियर लीग कव्हर करत होतो सातत्याने सरांची साथ मला मिळत होती. अप्रतिम आणि तंत्रशुद्ध समालोचन. आणि स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत जयेश सर. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं. पहिल्या चेंडूवरती गणेशवरती आक्रमण. 31 धावा. यावेळेस कॅचची संधी होती मात्र फिल्डिंग चांगली होती. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट होती टीमची. टोटल 32. 32 धावा. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 34 सुरू आहे. 5 चेंडूंमध्ये 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन तुषारचं. सागरचं 4 चेंडू 8 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा रेडार मध्ये चेंडू होता. त्याला रेडारच्या बाहेर ढकलण्याचं काम केलं जात आहे. फलंदाजच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फुल टॉस चेंडू. ब्रेड अँड बटरची संधी आणि त्या संधीचं सोनं इथे होत असताना पाहायला मिळतोय. 38 रन. 38 धावा धावफलकावरती. पहिल्या 3 षटकांमध्ये 25 धावा होत्या मात्र त्यानंतर या षटकाच्या 3 चेंडूंवरती एकंदरीत 13 धावा पाहायला मिळतात. कमबॅक तर झालेला आहे मात्र कमबॅक किती काळ चालेल हे देखील पाहणं महत्वाचं असेल. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. एकदम कंप्लीट होती टीमची. टोटल स्कोर कार्ड वरती सिंगलच्या मदतीने 39 आकड्यावरती पाहायला मिळेल. 39 रन ऑन द स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. 6 चेंडू सागरच्या बॅट मधून 15 धावा. दुसऱ्या बाजूला 5 चेंडू 13 धावांचं कॉन्ट्रीब्युशन तुषारचं पाहायला मिळतोय. थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतो असूनही एका चेंडूचं काही शिल्लक. कनेशच्या माध्यमातून थोडस कमबॅक होतो कारण चांगली गोलंदाजी आता व्हायला लागली. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू सिंगल. तिसरा चेंडू षटकार. चौथा चेंडू सिंगल आणि 5वा चेंडू डॉट आलाय. यावेळेस एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज होतोय बाद. ओव्हर नंबर 34 कंप्लीट होती. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चावून पोचली आहे 40 या आकड्यावरती. सागरच्या मोबदल्यामध्ये 41 धावांचं टार्गेट. शुभमच्या माध्यमातून आपण टॉस कंप्लीट करतोय मात्र कॅमेरामॅनला रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर आपण थोडासा कॅमेरा रोल करायचंय टुवर्ड्स द टॉस का बॉक्स. कॅमेरा रोल करायचे कॅमेरामॅन. यानंतर होणारी मॅच आजच्या दिवसातील चौथा सामना. एका बाजूला मुंडूपाडा संघ दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल सारंगपुरी. असे 2 दिग्गज संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
चला ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. ओपनिंग पेयर चांदे टीम लवकरात लवकर पाठवायचे. मोंडूपाडा टीम टॉस जिंकलेली पाहायला मिळते. डिसिजन मोंडूपाडा टीमचा फिल्डिंग इनवाइट केलं बॅटिंग साठी. सारंगपूर या टीमला मात्र ओपनिंग पेयर लवकरात लवकर पाठवा. चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सुपूर्त करायचे. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर इथे दाखल करायची आहे. करण आणि गौरव ही जोडी सध्याच्या स्थितीला दाखल होत असताना पाहायला मिळते. 41 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्या. 41 धावेचं टार्गेट. गौरव आणि करण ही जोडी सध्याच्या स्थितीला खेळपट्टीवरती दाखल होती. थोडस स्पीडअप करणं गरजेचं असेल. आपलं शेड्यूल थोडासा टाईट आहे. एकंदरीत 13 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे रिक्वेस्ट असेल लवकरात लवकर इथे थोडस स्पीडअप होणं अनिवार्य असेल. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल दाखल झालेली आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. लेट्स प्ले गेम ऑन. ऑल द बेस्ट बोथ द टीम. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन. यावेळेस कोलवर डब्बाचा चेंडू होता. 23 चेंडू विजयासाठी 41 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती. सकाळच्या सत्रामध्ये ज्या खेळाडूने स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण केली असं करण आपण पाहतोय. ऋग्वेद आपल्याला पाहायला मिळतील, ज्याची चर्चा आपल्याला सातत्याने इंस्टाग्राम वरती पाहायला मिळते. असं ऋग्वेद. यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. करण बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचे. आपला शेड्यूल थोडासा टाईट आहे. 13 मॅचेस कव्हर करायचे, त्यासोबतच आपल्याला सुपर ओव्हर देखील घ्यायचे, त्यामुळे स्पीडअपची अपेक्षा तुमच्या माध्यमातून असेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 0 आकड्यावरती पहिला चेंडू डॉट. त्यानंतर विकेट प्राप्त होती. विजयासाठी 41 धावांची गरज. 22 चेंडू. बावीस चेंडू आणि 41 धावांची गरज पाहायला मिळते. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ आहे. नवीन फलंदाज हेमंत आपल्याला पाहायला मिळेल. हेमंत आणि त्याच्या सोबतीला गौरव. कट करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजे काय तर एकंदरीत 3 चेंडू 3ही डॉट बॉल पाहायला मिळालेत. यावेळेस चांगला फटका. डाऊन दी बॉल. फिल्डर याचा प्रयत्न करतायत. फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिथे तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. 3 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 20 चेंडू 38 धावांची गरज. चौथ्या चेंडूवरती इथे मी म्हणेल स्कोर कार्डला आकार मिळतोय. स्कोर कार्ड ओपन होतोय. धावसंख्येला प्रारंभ होतोय. शुभारंभ होतोय डावाला. 3 धावा अशा मात्र पाहायला मिळतात. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय.
3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मात्र वेळ वाचवणं इथं गरजेचं असेल, वेळ वाचवणं फार गरजेचं असेल. यावेळेस देखील खुलवा टप्प्याचा चेंडू कव्हर पॉइंट रिजन इनसाइड दी सर्कल. फिल्डिंग चांगली होती. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल साऊंड पोचली 4 या आकड्यावरती. अशा रीतीने जर पाहायला गेलं तर ओव्हर नंबर पहिली मैदानामध्ये सुरू आहे. एका चेंडूसाठी शिल्लक 4 धावा धावफलकावरती. एक गडी जो मात्र स्वस्तामध्ये बाद होतोय त्या खेळाडूचं नाव करण आहे. थोडस इथे स्पीडअप होणं गरजेचं असेल. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर पहिली मार्गस्थ आहे आणि अजूनही एका चेंडूसाठी शिल्लक. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार निलेश पागी यांची उपस्थिती. वेलकम निलेश, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. रील स्टार आणि रील्स मध्ये चर्चेत असलेला विषय म्हणजे निलेश पागी, ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजीचे रील्स सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती ओव्हर नंबर पहिली कंप्लीट झाल्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा 18 चेंडू 31 धावांची गरज. ज्यावेळेस कुठली रील टाकतो ना सर्वात पहिले मला शेअर करतो. एक अप्रतिम असा हार्ड हिटर फलंदाज, जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी म्हणेल फ्युचर बनेल यात काही शंकाच नाहीये. एक अप्रतिम खेळाडू आहे. मात्र स्वतःवरती अजून थोडासा इथे प्रॅक्टिस करावी लागेल. स्वतःवरती दारमदार अजूनही टाकावा लागेल. 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. 10 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला थोडस स्पीडअप इथं गरजेचं असेल. स्पीडअप इथे गरजेचा असेल. मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. बॉलिंग मार्क वरती निलेश पाहायला मिळतात. सतरा चेंडू आणि 30 धावेची गरज पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती हेमंत 3 चेंडू 9 धावेचं कॉन्ट्रीब्युशन. गौरव 2 चेंडू आणि 2 धावेचं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉट मध्ये स्क्वेअर लेग पाहायला मिळेल. शॉट मध्ये कव्हर पॉइंट, शॉट मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि त्यासोबतच वायडिश मिड ऑन. शॉट मध्ये इनसाइड दी सर्कल पाहायला मिळतो. कॅचिंग पोझिशन मध्ये कुठलाही खेळाडू नाहीये. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून फंबलनेस पाहायला मिळाली. जिथे एक धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. सातत्याने खेळाडू कक्षामधून आवाज येतोय. खेळाडू कक्षामधून आवाज करू नका, रिक्वेस्ट असेल. दुसऱ्या बाजूला गौरवचा विचार केला. शांत आणि संयमी खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते अजूनही. इथे फुल टॉस चेंडू होता. मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना हा अजून एक हदरा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निलेश षटक चांगला आपण पाहू शकतो कारण या षटकामध्ये 3 चेंडू 1 विकेट 2 धावा 1 सिंगल 1 डबल 1 विकेट पाहायला मिळते. म्हणजेच काय तर गोलंदाजी चांगली होती. टिचून मारा केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगाला फक्त आणि फक्त कल्पकतेने उत्तर दिलंय. मात्र 2 धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 15 वरती जाऊन पोहोचली आहे. 15 रन ऑन द स्कोर कार्ड. भूमीतून आवाज कमी करायचे रिक्वेस्ट असेल. आवाज कमी करा. खूप जास्त आवाज तुमच्या माध्यमातून येतोय. रिक्वेस्ट असेल.
15 धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर डबल, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू डबल पाहायला मिळेल. निलेश बॉलिंग चांगली करतोय. अजून एक खोलवर टप्पाचा चेंडू होता. यावेळेस देखील चेंडू चालला डीप मध्ये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. तोपर्यंत कंप्लीट केली जाते सिंगल. लॉंग ऑफचा फिल्डर आला होता मात्र तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगल टीमची टोटल 16 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 25 धावेची गरज. 13 चेंडू आणि 25 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. जो करे आग से मजाक, नाम है उनका हमारे कान्हा, त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करो त्यांचं सहर्ष स्वागत. डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट. 16 धावा धावफलकावरती. समीकरण येणारे 12 चेंडू 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 असं समीकरण सध्याच्या स्थितीला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. अक्षयचा तडाखा, मॅचला संजीवनी प्रदान करणारा, संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून. 21 धावांची गरज. 11 चेंडू आणि 21 असं समीकरण पाहायला मिळतोय. सागर आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज आहेत. यावेळेस देखील गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. तिसरा झटका लागतोय 21 या आकड्यावरती. गौरव बॅक टू दी पवेलियन. मिसटॅप स्ट्रोक होता मात्र पुन्हा एकदा कॅच. इथे रनआउटची शक्यता होती मात्र रनआउट कंप्लीट होत नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो चेंडूला गॅदर केलं होतं, त्यानंतर फेकी देखील झाली होती मात्र कलेक्शन करू शकले नाहीयेत. बराच काळ खेळाडू असो मात्र मधोमध होता. इथे देखील कॅचची संधी मात्र हाताला ब्रश झाला आणि त्यानंतर चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 27 वरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 9 चेंडू. विजयासाठी 14 धावेची गरज. क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. असं म्हटलं जातं एका पुस्तकामध्ये 100 पानं असतील तर 99 पानं झाल्यानंतर देखील तुम्ही 100वे पान वाचा, कारण 100व्या पानामध्ये काय करवड बदलेल हे तुम्हाला सांगता येणार नाही. अगदी त्याप्रमाणे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शेवटपर्यंत काय होईल, काय घडेल, काय बिघडेल हे मात्र कोणी सांगू शकत नाही. यावेळेस देखील फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी फंबलनेस कंप्लीट केली जाते. सिंगल. 28 धावा धावफलकावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांदे या संघाच्या आज 6 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील, त्यामुळे त्यांना आज ग्लुकॉन डी, त्यानंतर ORSL, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट सगळा घेऊन यायला लागणार आहे.
अर्धा नाही, आज कमीत कमी त्यांना 8 ते 9 लिटर पाणी प्यावं लागेल. बॅक टू बॅक मॅचेस खेळायचे. इथे आपण पाहतोय व्हाईट बॉल येतोय. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 29 विजयासाठी अजूनही 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. 8 चेंडू आणि 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. रन 29 धावा धावफलकावरती. इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल येतोय. सारंगपुरी टीमची उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. आणि डोंगरीपाडा टीमची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया सहर्ष असं स्वागत. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंगपुरीची मॅच असेल. इथे चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार येतोय. ओव्हर नंबर कंप्लीट होईल. तिसरी 34 धावा धावफलकावरती, 6 चेंडू 7 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे थोडस स्पीडअप गरजेचं असेल, थोडस स्पीडअप अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज पाहायला मिळते. विशाल बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. विशाल आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टॅम स्ट्रोक होता, पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. नो प्लस वन एकंदरीत 2 धावा आपल्याला टीमच्या टोटल मध्ये येत असताना पाहायला मिळतील. सर नो कसलाय साइड कॉलचा नो बॉल पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 85 वाद घालायचं नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. नो प्लस 1 एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पवन हवा का झोका A1 पवन तो देखील सातत्याने आपल्याला तालुका ऑफ मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतो. फ्रीडचा चेंडू मात्र फ्रीडच्या चेंडूवरती कॅच कंप्लीट झाली होती. सिंगल धाव कंप्लीट होती. टीमची टोटल इथे जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 37 या आकड्यावरती. येणारे 5 चेंडू 4 धावांची गरज. 4 धावांची गरज आणि 5 चेंडू शिल्लक. स्ट्रायकर एंड वरती अक्षय, ज्या अक्षयच्या बॅट मधून 7 चेंडूंमध्ये एक चौकार एक षटकार आलाय. 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला दीपक 3 चेंडू आणि 5 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दीपकचं देखील. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. स्ट्रगल पाहायला मिळतोय, संघर्ष पाहायला मिळतोय. याच दरम्यान संदेश शेठ भोईर व्हाईट चॉकलेट बॉय ऑफ आहे, त्यांची उपस्थिती त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, मिस्टॅम स्ट्रोक. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल सध्याच्या स्थितीला पुढे जाऊन पोहोचली 39 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. संदेश दादाच्या लग्नाला आम्ही सगळे आवर्जून येऊ, बोलवलं नाही तरी येऊ. सगळेजण येतील कारण सर्वांचा लाडका आहे सँडीदा. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतील, त्यांच्या आवाक्याच्या दूर. MST
महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल मध्ये सामना केलाय फिनिश आणि अक्षयच्या बॅट मधून येतोय षटकार. मॅच होतीये कंप्लीट आणि अशा पद्धतीने जर पाहायला गेलं स्कोरचा तर सागरच्या बॅटमधून 6 चेंडूंमध्ये 15 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, तुषारच्या बॅटमधून 7 चेंडू 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला अक्षयचा विचार केला बॉलिंग करत असताना 2 विकेट 8 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद गौरवने केलं, 1 गडी बाद करणने केलं. बॅटिंग करत असताना 9 चेंडू 24 धावा. अक्षय हेमंतने 11 धावा 5 चेंडू. आणि अशा परिस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅच दिशेला आपण वळतोय. मॅन ऑफ द मॅच असेल विदाउट एनी डाऊट ऑलराऊंडर प्रदर्शन असणारा संघाचा तारणार अक्षय आपल्याला पाहायला मिळेल. मात्र रिक्वेस्ट असेल